आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये दिल दोस्ती और पेट पूजामध्ये मी शेफ देवव्रत तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. क्या बात आहे, काय मस्त सिरीज चालू आहे दिल दोस्ती और पेट पूजा. या सिरीजच्या निमित्ताने मित्रांची खूप जास्तीच आठवण येते खरं सांगायचं तर म्हणून मी आज काय केलं आहे की माझा एक मित्र आहे, त्याचं हे रिसॉर्ट आहे. मी आलो आहे गोरईला. गोरई मुंबईच्या जवळ तिथे मग एक पिक्सी म्हणून रिसॉर्ट आहे. त्या ठिकाणी मी आलो आहे माझ्या मित्राला भेटायला. मी म्हटलं मित्राची गप्पा गोष्टी तर होतीलच, त्याचबरोबर आपल्या पण गप्पा रंगतील आणि रेसिपीज पण रंगतील. सकाळपासून आम्ही एन्जॉय करतोय, खूप धमाल केली. आता मात्र आहे आपली वेळ इंटरेस्टिंग रेसिपीज बनवायची. आज काय करणार आहोत आपण? आज आपण करणार आहोत, कारण माहोल असा आहे त्याच्यामुळे काहीतरी गरमागरम फिश चिकन वगैरे काय असेल तर मजा येईल ना. काय तोंडाला पाणी सुटतं आहे ना. तर आज आपण करणार आहोत एक सुरमईची रेसिपी करणार आहोत, आचारी सुरमई. आणि दुसरी रेसिपी आपली असणार आहे रामदेव स्पेशल चिकन जिरे मिरे. क्या बात आहे. सुरुवात करूया पहिल्या रेसिपीला. त्याचं सगळ्यात आधी साहित्य बघून घेऊया काय काय लागणार आहे ते. तर आचारी सुरमईसाठी लागणारं साहित्य आहे माशाचे तुकडे, दही, बेसन, मोहरीचं तेल, कलौंजी, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, मेथीचे दाणे, शोप, मोहरी, जिरं, मीठ, हळद, तिखट आणि लिंबू. साहित्य आपण घेतलेलं आहे, फिश घेतलेलं आहे सगळ्यात आधी. आणि आपण काय करतो आचार. आता आचारीसाठी मी काय काय हे काही घटक घेतलेले आहेत. आणि काय करतो आपण, जिरा आहे, मोहरी आहे आणि बाकी कलौंजी आहे, सौफ, या सगळ्याचा आपण मसाला बनवणार आहोत. सगळ्यात आधी मी काय करतोय, फिश याच्यात घेतोय बोलमध्ये. त्यात आलं लसूण पेस्ट टाकूया. साधारणपणे एक अर्धा चमचा, अर्धा ते पाऊण चमचा आपण ते घेतोय. आणि याच्यात आपण हळद, तिखट आणि मीठ या गोष्टी टाकू. हळद, लाल तिखट. लाल तिखट मी थोडंसं कलरसाठी टाकतोय. अर्थात हिरवी मिरची पण टाकणार आहे मी, त्यांनी त्याला पंच त्याला छान येईल, चव छान लागणार आहे. मीठ, या सगळ्या गोष्टी मी टाकून घेतोय. आता मी लिंबू पण यात पिळून घेतोय माशामध्ये. 2-3 लिंबाचे स्लायसेस आपण पिळून घेतोय, म्हणजे हे फिश व्यवस्थित मॅरिनेट होईल. याच्यामध्ये टाकणार आहोत आपण दही, 1-2 चमचे दही. याला आपण बाजूला ठेवूया. आणि इथे काय करणार आहे मी, इथे पॅन ठेवलेला आहे, पॅन गरम करायला. आणि त्याच्यावरती आपण काही मसाला टाकणार. मसाले जे साधारणपणे लोणच्यासाठी असतात मसाले, ते जसं की जिरे झालं, मोहरी झालं, हे सगळे थोडेसे लाईटली रोस्ट करणार आहोत आपण. 1-2 चमचे साधारणपणे जिरे आहेत, 1 चमचा आपण मोहरी घेतलेले आहे आणि 1 चमचा आपण शोपीचा टाकणार आहोत. आणि एक 10-12 याचे मेथीचे दाणे आपण टाकणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कलौंजी, म्हणजे कांदे, अनियन सीड्स ज्याला म्हणतो, कलौंजी हे पण टाकलेली आहे थोडीशी. याला आपल्याला लाईटली रोस्ट करायचं आहे. त्याला एक 3-4 मिनटं आपल्याला लागणार आहे त्याला व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण जे बाकीचे मॅरिनेशनसाठी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या याच्या टाकलेल्या आहेत आपण ऑलरेडी. आणि याला एक कलर पण असा रेडिश कलर आलेला आहे याला मॅरिनेशनला. आणि हा जो मसाला त्याच्यामुळे याची टेस्ट एकदम चेंज होणार आहे. याची आचारचा जो मसाला ती टाकल्यानंतर खूपच टेस्टी असं हे फिश होणार आहे. हा आता आपण मसाला करतो आहे, हा आपण फ्रेश तयार करतो आहे. पण जर तुम्हाला वाटलं की एवढा वेळ नाही किंवा रेडीमेड मसाला जर वापरायचा असेल तर रामदेव मसाल्यांचा पण एक आचारी मसाला आहे, तो पण तुम्ही वापरू शकता, त्यांनी पण टेस्ट छान येते. पण जर तुम्हाला करायचं या सगळे घटक आपल्याकडे असतातच, मसाल्याच्या डब्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. जस्ट 2 मिनटं लागतात, पण फ्रेश असेल तर आणखीन त्याला छान लागणार आहे. मस्त लाईटली आपण जरा
कलर येईल, थोडासा असं ब्राउनिश किंचित त्याला भाजल्यानंतर त्याचा कसा एक सुवास सुटतो, तो मला आता ऑलरेडी यायला लागला आहे. आचारी मसाल्याचा जो असतो ना वास, तो मस्त यायला लागलेला आहे आता. मस्त भाजला गेलेला आहे मसाला मस्त. आता याला मी कुटून घेणार आहे मस्त. याला आता थोडीशी पावडर याची मस्त करून भरड पावडर अशी करणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला फिशमध्ये टाकायची आहे. आपण मस्त आचारी फ्लेवर्डचा फिश तयार करतोय. सुरमई आपण घेतलेली आहे, त्याला आपण मॅरिनेट करून घेतलेलं आहे सगळं. आणि इथे आचारचा जो मसाला आहे, ड्राय मसाला, ज्या ड्राय आपल्या सुक्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण व्यवस्थित रोस्ट करून त्याला आपण परतून घेऊन त्याला बारीक कुटून घेतलेलं आहे. आणि इतका मस्त असा फ्लेवरफुल असा आचारी मसाला तयार झालेला आहे. आणि आता हा मसाला आहे तो साधारणपणे 1 टीस्पून मी याच्यात टाकणार आहे आपल्या फिशमध्ये. त्याच्यामुळे याची टेस्टच एकदम फॅन्टॅस्टिक होणार आहे एकदम. आणि मोहरीचं तेल टाकणार आहे मी याच्यात 1 चमचा. बेसन मी शिवाय याच्यात टाकणार आहे. बेसन कशासाठी टाकतो की मला हे थोडंसं असा मसाला आहे तर व्यवस्थित चिटकून राहावा, छान त्याचं कोटिंग छान राहावं म्हणून मी भाजून घेतलेलं बेसन याच्यात थोडं टाकतो आहे. 1 सव्वा चमचा साधारणपणे, थोडंसं आपलं नावाला, त्यांनी मसाला त्याला चिटकून राहील छान. बास, ते आपण थोडंसं तेल घेऊया, पॅनमध्ये गरम करूया. मी बेसन अर्धा चमचा अजून टाकणार आहे. आणि बस आपल्याला काय आता याला फक्त छान शॅलो फ्राय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. जर याला शॅलो फ्राय नसेल करायचं तर आपल्याला याला ओव्हनमध्ये पण करता येईल. ओव्हनमध्ये थोडंसं तेल खाली टाकून आपल्याला हे बेक पण करता येईल फिश. क्या बात आहे, मस्त. याला एका बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला त्याला टर्न करायचं आहे. छान मस्त कलर यायला लागलेला, त्याला रंग पण इतका सुंदर आला छान. आचारी असल्यामुळे त्याचा येलोइश कलर पण मस्त आलेला आहे. सगळीकडे बाजूने आपण दोन्हीकडनं आता टर्न केलेलं आहे त्याला. आणि त्याला जस्ट कव्हर करतोय आपण 2-3 मिनटं. आपण 3-4 मिनटामध्ये हे शिजणार आहे, त्याला जास्ती वेळ लागणार नाही आहे. आपण प्रेझेंटेशन करणार आहोत पण नॅचरल पद्धतीने. आउटडोअरला आहोत पण बाहेर आहोत मस्त. मी एक झाडाचंच हे वाळलेलं पान मला मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये मी करणार आहे. बोट शेप आहे मस्त, त्यात पानं लावून घेतलेली आहे ती. आणि शिवाय मी थोडंसं सॅलेड कट करून घेतलेलं आहे. आपले साधं कोबी, गाजर वगैरे नॉर्मल जे काय असेल ते सॅलेड आपण घेणार आहोत. जस्ट मिक्स कट करून घेतलेलं आहे सगळं. याला आपण लिंबाचा रस याच्यात टाकणार आहोत. थोडं मीठ, कोथिंबीर. बस, सॅलड रेडी आहे आपलं. जर पाहिजे तर ब्लॅक पेपर किंवा हिरवी मिरची चॉप केलेली टाकायची आहे. एक टोमॅटो घेतोय मी. हिरव्या मिरच्या आपण लावूया त्याला. फिश आता ऑलमोस्ट रेडी झालं असेल. थोडासा रंग यायला पाहिजे अजून, थोडासा, 1-2 मिनिट. मस्त फिश रेडी आहे आता.
मस्त आचारचा फ्लेवर येतोय मला मस्त. क्या बात आहे. हां बस हे टोमॅटो आपण इथे ठेवूया इकडे या बाजूला. थोडंसं लिंबू आणि कोथिंबीर. काय मस्त कलरफुल वाटते ना. तशी सोपी आहे रेसिपी, एकदम टेस्टी असणार आहे रेसिपी. आपली ही जी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण करायला सोपी आहे तितकीच टेस्टी आहे. एक काम करा, तुम्ही पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्यायची. आचारी सुरमई बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सुरमईचे तुकडे, बेसन, दही, मोहरीचं तेल, कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, कलौंजी, जिरं, मोहरी, बडीशेप, मेथीचे दाणे, लिंबाचा रस, तिखट, हळद आणि मीठ. कृती: प्रथम सुरमईच्या तुकड्यांना आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ, लिंबाचा रस आणि दही लावून ते मॅरिनेट करून घ्यावेत. फ्रायपॅन मध्ये 2 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, बडीशेप, मेथीचे दाणे आणि कलौंजी भाजून हे मिश्रण खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावं. मॅरिनेट केलेल्या सुरमईच्या तुकड्यांमध्ये आचारी मसाला, 1 चमचा मोहरीचं तेल आणि 1.25 चमचा भाजलेलं बेसन लावून ते फ्रायपॅन मध्ये शॅलो फ्राय करून घ्यावेत. काय कशी वाटली फिशची रेसिपी? नक्की करून बघा आणि ती कशी झाली होती मला कळवा नक्की. आता वेळ आहे रामदेव स्पेशल रेसिपीची. आता आपण बनवणार आहोत रामदेव स्पेशल चिकन जिरे मिरे. म्हणजे जिरे आणि मिरे याचं फ्लेवर असलेलं चिकन आहे. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे. तर आपण एक काम करूया, पहिले साहित्य याचं बघून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकीची कृती आपण बघूया. लागणारं साहित्य आहे: किसून घेतलेलं खोबरं, बोनलेस चिकन, कांदा, सुकी लाल मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, काळी मिरी, लिंबू, रामदेव स्पेशल धणे पावडर, रामदेव स्पेशल गरम मसाला, रामदेव स्पेशल लाल मिरची, मीठ, टोमॅटो केचप आणि रामदेव स्पेशल हळद. आता आपण सगळ्यात आधी काय करणार आहोत, चिकन घेणार आहोत. त्याला आपण असं जस्ट थोडं आलं लसूण आणि हळद वगैरे लावून घेऊ, त्याला मॅरिनेट करून घेऊया. हळद, तिखट, आपण ही काश्मीरी लाल मिरची आहे जी रामदेव स्पेशल काश्मीरी लाल मिरची ती घेतलेली आहे. आणि आता आपण टाकणार आहोत मीठ आणि आलं लसणाची पेस्ट. हे सगळं मॅरिनेशनसाठी टाकतोय आपण. त्याच्यात थोडासा लिंबाचा रस पण मी टाकणार आहे. हे सगळं याला चिकनला आपण मॅरिनेट करून ठेवूया. आणि आता जिरे मिरे आहे, हे चिकन जिरे मिरे, तर जिरे आणि मिऱ्याचा फ्लेवर आपल्याला त्याला द्यायचा आहे. तर आपण एक बेसिक मसाला वाटून घेणार आहोत. त्याला छान सगळ्या गोष्टी लागलेल्या आहेत, त्याला आपण थोडं जस्ट मॅरिनेट करून घेतो आहे. आणि आता जो जिरे मिऱ्याचा मसाला आहे, जो मेन मसाला आहे या रेसिपीसाठी, तो आपण आता करून घेणार आहोत. अतिशय सोपी आहे. बस आपण घेणार आहोत खोबरं, याच्यात टाकणार आहे सुक्या लाल मिरच्या. या काश्मीरी लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत, या एक 4-5 आपण घेतो आहे. आणि याच्यामध्ये टाकणार आहे जिरे, साधारणपणे 2 टीस्पून जिरे आपण याच्यात टाकतो आहे. काळी मिरीचा फ्लेवर त्याला खूप मस्त येणार आहे, तर साधारणपणे 1 टीस्पून आपण काळी मिरी याच्यात टाकू. 1पेक्षा थोडासा कमी तेवढं टाकणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं लसूण पण यात टाकणार आहोत. आणि धणे अख्खे असतील तर अख्खे, माझ्याकडे पूड आहे आज धण्याची, त्याच्यामुळे मी धण्याचे पूड याच्यात टाकणार आहे. तर या सगळ्या गोष्टी मी इथे मिक्स केलेल्या आहेत. याला मी एक वाटून घेणार, थोडंसं पाणी टाकून याची एक फाईन पेस्ट तयार करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढची कृती करणार आहे ती आपण करतोय मस्त चिकन जिरे मिरे. रामदेव स्पेशल रेसिपी आहे आपली. आणि आपण बघितलं की जो मसाला लागतोय चिकनसाठी, जो जिरे मिरेचा मसाला आहे तो आपण एकत्र केला आहे सगळा. त्याच्यामध्ये खोबरं, जिरे, मिरे आणि बाकी थोडासा धणे पावडर वगैरे टाकून आपण सगळं एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. लाल मिरची पण त्यात टाकलेली आहे आपण, काश्मीरी लाल मिरची, त्याच्यामुळे त्याचा मस्त रंग आलेला आहे. आणि त्याचबरोबर चिकनला आपण मॅरिनेट केलेलं आहे. आपण एकदम साध्या पद्धतीने त्याला मॅरिनेट केलेलं आहे. आलं लसूण त्याला टाकलेलं आहे, आलं लसणाची पेस्ट, हळद, थोडंसं तिखट वगैरे मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि इकडे मी आता काय केलेलं आहे, पॅन ठेवलेलं आहे आणि पॅन गरम करायला त्याच्यामध्ये टाकणार आहे तेल. आणि जिऱ्या मिऱ्याचा याला स्वाद असणार आहे.
आणि खाताना मजा येणार आहे खूपच. मस्त गरम पराठा पाहिजे याच्यासोबत किंवा चपाती काही असेल तर चालेल, पण गरमागरम खायचं आहे मस्त. याच्यात आपण टाकूया मोहरी. एक टीस्पून मोहरी आपण याच्यात टाकणार आहोत. मोहरी तडतडली आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आपण टाकूया. आता कडुलिंबाची पानं आपण टाकलेली आहेत. त्याच्यात टाकणार आहे आपण थोडी हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा टाकतोय, कारण की आपण बाकी चिकनमध्ये पण टाकलेलं आहे आलं लसूण. थोडंसं आपण याच्यात टाकणार आहे आणि याला जस्ट त्याला परतून घ्यायचं आहे छान. आणि टाकायचं आहे कांदा. कांदा टाकून त्याला थोडासा असा गोल्डन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे छान. आणि आता त्याला रंग यायला लागलेला आहे छान. आता आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे, पण त्याच्या आधी आणि कांदा टोमॅटो मी या रेसिपीमध्ये थोडंसं जास्ती टाकतो आहे, कारण जो मसाला आहे थोडासा जी ग्रेव्ही असणार आहे, जो मसाला ती थिक अशी याची ग्रेव्ही आहे. जो असं म्हणजे मसाला टाईप आहे बेसिकली. खूप लिक्विड असं त्याला मी ठेवणार नाही आहे. तर तो मसालाची कन्सिस्टन्सी, त्याचा जो घट्टपणा येण्यासाठी अर्थात खोबरं आहे त्याच्यामध्ये याच्यात मसाल्यामध्ये, पण तरी पण कांदा आणि टोमॅटो आपण थोडासा जास्ती वापरणार आहोत. कांदा टोमॅटोचा हा मसाला आपण व्यवस्थित शिजवून घेतोय. हॉटेलमध्ये एकदम हिट अशी रेसिपी आहे ही एकदम, कारण की एकदम टेस्टी आहे आणि बनवायला सोपी आहे आणि त्याचा रंग पण एकदम असा ऑरेंजिश रेड आहे. खूप मस्त आहे. जिऱ्या मिऱ्याची टेस्ट तर खूप अफलातून लागते. मसाला आता आपण वाटलेला मसाला टाकणार आहोत. मसाला टाकल्या मला सगळ्या गोष्टींचा जो स्वाद, जो फ्लेवर आहे तो अजून प्रकर्षाने यायला लागलेला आहे मस्त. मसाला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. 5-7 मिनटं त्याला शिजवायचं आहे छान. आपण याच्यामध्ये रामदेव स्पेशल गरम मसाला टाकणार आहोत, पण नंतर टाकणार आहोत. थोडासा हा मसाला शिजल्यानंतर टाकणार आहोत. त्याचा रंग पण आता जास्ती ब्राईट गडद व्हायला लागलेला आहे छान. चला आता आपण एक काम करूया, चिकन टाकू पहिले. बस आता आपल्याला काय करायचं आहे, थोडा गरम मसाला टाकायचा आहे. टोमॅटो केचप 2 ते 3 चमचे, लिंबाचा रस थोडासा आणखीन, मी इथे टाकणार आहे थोडी कोथिंबीर. याला मिक्स करायचं छान आणि थोडं पाणी टाकायचं आहे. बस. आणि याला आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे. एक 12-15 मिनटं याला शिजायला लागतील छान. चिकन शिजायला त्याला आपण 12-15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे याच्यात. आणि थोडंसं ड्राय असं मी याला ठेवणार आहे, जास्ती त्याला असं लिक्विड नाही. अर्थात तुम्हाला लिक्विड करता येईल जर भाताबरोबर असेल, किंवा थोडंसं तुम्हाला जर रस्स्या टाईप त्याला ठेवायचं असेल, कन्सिस्टन्सी ठेवायची असेल, तर त्यात पाणी अर्थात आपल्याला थोडं जास्ती टाकायचं आहे. पण मी मात्र हे चिकन आहे जे आहे ते थोडं घट्टसर ठेवणार आहे. मी याला आता जरा झाकून एक 15-20 मिनटं शिजवून घेतो. हे ऑलमोस्ट शिजलेलं आहे. मी एक काम करतो, मी याला प्लेट सर्विंग डिशमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रामदेव स्पेशल चिकन जिरे मिरे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन, ओलं खोबरं, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, काश्मीरी सुक्या मिरच्या, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची, जिरं, मोहरी, काळी मिरी, रामदेव स्पेशल धणे पावडर, रामदेव स्पेशल गरम मसाला, रामदेव स्पेशल तिखट,
रामदेव स्पेशल हळद, मीठ, टोमॅटो केचप, लसूण आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकन घेऊन त्यावर हळद, तिखट, मीठ, आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. एका बाउलमध्ये खोबरं, सुक्या लाल मिरच्या, 2 चमचे जिरं, काळी मिरी, लसूण, धणेपूड आणि पाणी घालून हे मिश्रण एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो, ओल्या खोबऱ्याचं वाटण, मॅरिनेट केलेले चिकनचे तुकडे, गरम मसाला, टोमॅटो केचप, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि पाणी घालून कढईवर झाकण ठेवून 15 मिनिटं शिजवून डिश सर्व्ह करावी. मस्त वातावरण आहे, मागे समुद्र आहे, वरती नारळाची झाडं आहे. आणखीन काय पाहिजे? क्या बात आहे. मी माझा प्लॅन चेंज केलेला जायचा. मी अजून 1 आठवडा इथे थांबणार आहे आणि पुढच्या रेसिपीज पण इथे शूट करणार आहे. येस, पिक्सी रिसॉर्टमध्ये. मंडळी, आजच्या रेसिपीज एकदम टेम्पटिंग आहेत. आता क्रिसमस न्यू इयर येतोय. जर तुम्हाला तेव्हा करायचे असेल रेसिपीज तर तेव्हा करा, कारण की त्या स्टार्टर, मेन कोर्स मस्त रेसिपीज आहेत. पण जर राहत नसेल तर ताबडतोब करा आणि ताव मारा. पण रेसिपीज मात्र करून बघा आणि खाऊन मला नक्की कळवा. आणि तुम्हाला शिवाय जर या सिरीजमध्ये सहभागी व्हायचं असेल, तुमच्या मित्रांसाठी तुम्हाला रेसिपीज दाखवायच्या असतील, काही इंटरेस्टिंग रेसिपीज असतील तर तुम्ही नक्की सहभागी व्हा. पण त्याच्यासाठी तुम्हाला आमचा पत्ता लागेल, तो मात्र ताबडतोब लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. हा, मी आता एन्जॉय करतोय. खूप भूक लागलेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपण पुढच्या आठवड्यात परत भेटणार आहोत. आणखीन 2 तोपर्यंत मस्त इंटरेस्टिंग रेसिपीज तुमच्यासाठी मी प्लॅन करून ठेवतो. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.